चालू कर तुला ऐकलं ते आमच्याकडे गुड आफ्टरनून. इलेक्शनाचे घडामोडी गोंयांत दिसान दीस नेक्स्ट लेवलाचेर जाता. राजकारणी आयज ह्या पॉलिटिकल पार्टीन आसा जाल्यार सकाळी उठून नाजाल्यार रातचेर दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीन आसता. आयज गोंयकार इतले कन्फ्यूज जाला की कोणाक वोट करचे, कोणाक खंयच्या लिडराक पोवचे, हे सगळें कन्फ्युजन लोकांक आसा. कोण कितें सांगता, कोणाचेर कितें आश्वासनां आसा, एक लोकांच्या मनान एक भंय निर्माण जाल्लो आसा. आनी तेकाच लागून ही एक गोंयच्या पॉलिटिकल सिनारियोन एक लोकांच्या मनान क्लॅरिटी हाडपाक लागून रेव्होल्युशनरी गोवन्स वावरत आसा. एक जो बऱ्या ऑल्टरनेटिव्हाचो, बऱ्या ऑप्शनाचो जो एक वॅक्यूम आसलो तो आज रेव्होल्युशनरी गोवन्सान भरून काडलेलो आहा. फर्स्ट 18 कॅन्डिडेट लोकांच्या फुड्यान लोकांक दिवन रेव्होल्युशनरी गोवन्स पावर्ड बाय GSRP एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जेणे आपले कॅन्डिडेट लोकां फुड्यान मांडला. लोकांक ते कॅन्डिडेट वोट करपाक, तांकां काम करपाक एक संद दिल्ली आसा. आयज भरपूरशे पॉलिटिकल पार्टीज गोंयांत येता, तेंचे नॅशनल लिडर्स येता, हांगा जातीचें राजकारण करता, गोंयांत रिलिजनाचेर डिवायड करतात. कोण येता कॅसिनो सिटी गोंयांत डिक्लेअर करता, कॅसिनोचो कॅपिटल सिटी म्हणून डिक्लेअर करता. कोण येता गोंयांत भंडारी समाज, क्रिस्तांव अशे जातीचेर आनी रिलिजनाचेर डिवायड करता. कोण हांगा येता गोंयांत वायलन्स आनी कम्युनलिझमाचेर उलयतात, धमक्यो दितात, पयशे मोडटात, पेड व्हॉलंटियर्स घेतात आनी एक सकयल्या लेवलाचें राजकारण गोंय विकपाक, गोंयची परतून एकदां पाड घालपाक सकयल्या लेवलाचें राजकारण गोंयांत चालू आहा. आयज भरपूरशे पॉलिटिकल पार्टीज लोकांक आश्वासनां दिवपाक तेंच्यांनी चालू केल्ली आसा. कोण 1,500 दिता, कोण 2,000 दिता, कोण 5,000 दिता, कोण उदक फ्री दिता, कोण शिर्डी फ्री दिता, अशें सगळें फ्रीचे गजाली चालू आसा जे लोकांक फक्त आश्वासनां, लोकांक तेच गुलामगिरीन परतून दवरपाचे आनी गोंयकार, गोवन ह्या नांवाचेर गोंयकारांक, नीज गोंयकारांक पिशान काडपाचें ही एक कॉन्स्पिरसी चल्लेली आहा. तेंच्या भाशणांनी गोंयकारपण आसता, तेंच्या भाशणांनी गोंयकारांची उदरगत आसता, तेंच्या भाशणांनी गोंयचें डेव्हलपमेंट आसता. पूण इन रियलिटी ऑन पेपर ह्या पॉलिटिकल पार्टी कडेन नाजाल्यार ह्या राजकारण्या कडेन डिफायन्ड अशें कांय ना. सगळे जाण फक्त गोंयकारांचे आनी गोंयचे गजाली करता. पूण जेन्ना तांकां आमी विचारता गोंयकार कोण, खंयच्या गोंयकाराक लागून तुमी काम करपाक सोदता, फेक वोटिंग कार्ड केला त्या गोंयकारांक लागून, जे नवीन गोंयकार जेंका विजय सरदेसाय न्यू गोंयकार म्हणटा तांकां लागून, 15 वर्सांचे रेजिडन्स केला तांकां लागून, की जे दीस गोंयकार ज्यांच्या जाणट्यांनी पोर्तुगीजा पासून मुक्त करपाक आमकां रक्त दिलें ह्या गोंयांक लागून, आमकां मुक्त केलें, आनी तेंच्या फॅमिलीक लागून, हे कोणूच क्लियर करिना. झोपडपट्टेनी वयतात आनी तांकां झोपडपट्टे लिगल करपाचे गजाली सांगता, तांकां झोपडपट्टेन ग्रावंड बांदून दिवपाचे गजाली सांगता, तांकां अपार्टमेंट बांदपाचे, हेल्थ क्लिनीक बांदपाचे गजाली सांगता. पूण हे जे इल्लीगल झोपडपट्टे गोंयांत जाल्ले आसा, स्लम्स जाल्ले आसा, मेगा कन्स्ट्रक्शन जाल्ली आसा इल्लीगल, आमचे दोंगर कापून शेतां पुरोवन,
आमचे नॅचरल रिसोर्सीस आमचे हेरिटेज काबार करून तांकां डेमोलिश करपाची गजाली कोण उलयना, तेंची वोटिंग कार्ड कॅन्सल करपाची गजाली कोण उलयना. एकाच लागून 2.5 वर्सां फाटीं जो डिमांड घेवन आमी देंवले, गांवागांवांत गेल्ले, दारादारार गेले, त्या डिमांडाचेर रेव्होल्युशनरी गोवन्स अजून मेरेन ठाम आसा. भरपूर लोकांनी आमकां सांगलें की तुमी जर तुमचो अजेंडा घेवन रावले जाल्यार मायग्रंट तुमकां वोट मागचे ना, आनी गोंयकारांचे वोट गोंयांत कमी आसा, सो तुमकां जिखपाचे चान्सीस कमी आसतले. पूण आमी हांगा वोट बँकेचे इल्लीगल वोटिंगेचे राजकारण करपाक येवंक ना, तेंका वोट बँक प्रोटेक्ट ना जाल्यार ती वोट बँक आसा ती प्रमोट करपाक येवंक ना. आमी येयला आमचे गोंय क्लीन करपाक, आमच्या गोंयांत जे इल्लिगलिटी चलता, जे मायग्रंटांचे इल्लीगल वोटिंग कार्ड्स आसा, इल्लीगल धंदे आसा, इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आसा, ती बंद करपाक, तेचेर एक्शन घेवपाक. जाल्यार आयज रेव्होल्युशनरी गोवन्स पावर्ड बाय GSRP आमचो जो इलेक्शन मॅनिफेस्टो आसा 2022 तेची फर्स्ट प्रॉमिस करपाक आमी तुमच्या फुड्यान येयल्ले आसा. येता त्या विधानसभेक जे इलेक्शन जातले, त्या इलेक्शनाक जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्स जिखोन येतली तेन्ना आमी कितें करतले, आमच्या गोंयाक लागून विजन कितें आहे, भरपूरशा लोकांक कळपाक जाय. लोकांक उत्सुकता आसा की आमी कितें करतले, आमचें विजन कितें गोंयाक लागून आहा. जाल्यार फर्स्ट प्रॉमिस आयज करपाक आमी हांगा येयल्ले आसा. फर्स्ट प्रॉमिस म्हटल्यार आमी जेन्ना निवडून येतले 2022 सालांत, तेन्ना पयल्या असेंब्ली सेशनाक आमी पोगो बील 2022 म्हटल्यार पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन बील 2022 हे असेंब्लीन मांडून ते आमी गोंयकारांक लागून आनी गोंयांक लागून आमी असेंब्लीन पास करतले. हे जे पोगो बील आसा तेतून आमी गोंयकार कोण तो डिफायन करता. अजून मेरेन गोंयच्या हिस्ट्रीन गोंयकार कोण तो कोणेच डिफायन केल्लो ना. आमी तुमकां दाखोवपाक सोदता, प्रेसाच्या माडी हांव रिक्वेस्ट करता तुमकां प्लीज हांगा फोकस करचें. आमचें जें डेफिनेशन आसा पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन, कोण पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन, हू इज पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन, म्हळ्यार नीज गोंयकार कोण, जे कोणाक आमी नीज गोंयकार म्हणटा. फर्स्ट आमी डेफिनेशन रीड करता. एनी पर्सन और whose either parents or grandparents born or living in Goa prior to 28 December 1961 and his family were citizens of India post liberation irrespective of nationality they hold currently. म्हटल्यार गोंयकार कोण. सादे भाशेन सांगपाक गेले जाल्यार 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोंय मुक्त जालें. सो त्याचो दुसरो दीस म्हटल्यार 20 डिसेंबर 1961, 20 डिसेंबर 1961 ह्या दिसा पयलीं कोणाचो आवय ना जाल्यार बापूय ना जाल्यार तेजे ग्रँड पेरंट्स गोंयांत जन्माक येयल्ले ना जाल्यार गोंयांत रावताले. आनी तेंची जी आतां फॅमिली आसा आनी जे गोंय मुक्त जावन दुसऱ्या दिसा जेन्ना ते इंडियन सिटीजन जाल्ले ते आतां ते खंयचेय नागरीक आसूं, खंयच्याय कंट्रीचे नागरीक आसूं, ते सगळ्यांक आमी जे नीज गोंयकार आहा तांकां आमी पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन म्हणून आमी डिफायन करता. हे डेफिनेशन इतल्याक लागून आमी केला की आयज 10 वर्सां, 15 वर्सां, 20 वर्सां, 30 वर्सांचे दाखले घेवन हांगा आमच्या गोंयकारांचे प्रत्येक रायट आयज भायल्या लोकांक वयता. गोवा बींग अ स्मॉल स्टेट, आमी एक ल्हान स्टेट, आनी ह्या ल्हान स्टेटीन आमचे हक्क जर आमी राखीना, राखून दवरिना, आमकां लागून दवरिना जाल्यार फाल्यां एक टायम असो येतलो की आमी गोंयकार आमच्याच गोंयांत खंय तरी शेणटले, काबार जातले. आयज मायग्रंट पॉप्युलेशन, मायग्रंट इन्फ्लक्स गोंयांत येत आसा आनी पॉलिटिकल लिडर्स, पॉलिटिकल पार्टीज तांकां प्रोटेक्ट करपाक तांकां गोंयांत हाडीत आसा, तांकां वोटिंग कार्डां दीत आसा आनी आपली वोट बँक, स्लम्स, मेगा कन्स्ट्रक्शन्स, इल्लीगल बिजनसीस हें सगळें नेटान प्रोटेक्ट आनी प्रमोट करीत आसा. आतां जेन्ना आमी पर्सन ऑफ बोर्न ओरिजिन बील पास करतले म्हणून सांगता जाल्यार आमचो भितर
थोडे आमचे प्रॉमिसीस आसा जे आमी करतले. तितूंतली फर्स्ट प्रॉमिस आमचे कमिटमेंट, फर्स्ट कमिटमेंट जे आमचे आसा ते म्हटल्यार 100% गव्हर्नमेंट एंड सेमी गव्हर्नमेंट जॉब्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. जे सरकारी ना जाल्यार सेमी गव्हर्नमेंट जे नोकऱ्यो आसा ते नोकऱ्यो फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हेकाच मेळटले. नंबर 2, 80% प्रायव्हेट जॉब्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. आयज गोंयांत इतले इंडस्ट्रियल इस्टेट्स आसा, हजारांनी लोक कामाक आसा, लाखांनी लोक कामाक आसा, पूण भितर गोंयकार फक्त मॅक्झिमम 15 to 20% कामाक आसा. सो ते प्रोटेक्शन दवरपाक आमी 80% प्रायव्हेट सेक्टर जॉब्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, मूळ गोंयकारां, नीज गोंयकारां हांकांच दितले. नंबर 3, 100% कॉमदाद लँड. जो जागो आमच्या जाणट्यांनी आमकां दवरलेलो कॉमदादचो, तो जागो 100% पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, नीज गोंयकारां तेकाच वचपाक जाय. जितले गोंयांत झोपडपट्टे जाला ते सगळे कॉमदाद लँडाचेर जाल्ले आसा. आमच्या वाट्याचो जागो आयज मायग्रंटांनी इल्लिगली एन्क्रोच केल्लो आसा. इल्लिगल ते वोटिंग कार्ड इल्लिगल धंदे चलता, इल्लिगल क्रायम चलता. सो ते सगळे बंद उडोवपाक लागून आमी थर्ड आमचो कमिटमेंट आसा 100% कॉमदाद लँड टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. नंबर 4, 100% हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. जेन्ना सरकार हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट बांदता तेन्ना गोंयकारांची जमीन घेता, एक्वायर करता सवाय रेटीन आनी थंय प्रोजेक्ट बांदता, थंय बिल्डिंग्स बांदता, फ्लॅट बांदता, शॉपां बांदता आनी ते काडटा आनी ऑक्शनाक करता, ऑक्शन करता आनी ते काडटा आनी भायल्या लोकांक दिता. तेका 15 वर्सां, 20 वर्सां, 10 वर्सांचे तेका रेजिडन्स मागता आनी तेंका काडून दिता. सो आमी म्हणटा की हे सगळे हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट आहा ते 100% पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हेकाच मेळपाक जाय. मागीर नंबर 5, 100% गव्हर्नमेंट स्किम्स एंड लोन्स. गव्हर्नमेंटाचे जे स्कीम येता ना गव्हर्नमेंट कडले लोन दिता आनी जे बाकीचे बेनिफिट्स आसता स्किमीचे ते फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हेकाच मेळपाक जाय. कित्याक आयज गोंयकारांक सोडून सगळे गव्हर्नमेंट स्कीम, लोन्स, बेनिफिट्स आसा ते सगळे मायग्रंटांक वयता, बिकॉज ते तेंचे वोट बँक जाल्ले आसा. सो आमी हे जितले स्किम्स आसा, गव्हर्नमेंटाचे स्कीम आसा, गव्हर्नमेंटाचे लोन्स आसा, ही फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हेंकाच दितले. हे आमचे 5th कमिटमेंट आसा. आनी 6th कमिटमेंट आमचे हे म्हटल्यार 100% गव्हर्नमेंटाचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आसता, गव्हर्नमेंटाचे टेंडर्स आसता, लायसन्सीस आसता, ही सगळी पर्सन ऑफ गोवन ओरिजिन हेकाच आमी दितले. आयज तुमी पळयता वेलनेस, फार्मासी, आयज गोंयांत इतले फार्मास्युटिकल्स, फार्मा आमचे आसा, फार्मासीज आसा, डिलर्स आसा, डिस्ट्रिब्युटर्स आसा, पूण तेंच्या कडेन सप्लाय करपाक हे फार्मासी जीएमसीक सप्लाय करपाक, थंयसर हे घालपाक तेंच्या कडेन रायट ना. तो काडलो आमी भायल्या वेलनेसाक दिला. सोड्याक जे किचन आसा, कितलेशेच आमचे गोंयकार आयज व्हडले व्हडले लेवलाचेर कॅटरिंग करता, कॅन्टिनां चलयता, सगळें चलयता. आमची गोंयांत बायलां, सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा, ट्रेन्ड आसा, ते काम करपाक रेडी आहा, पूण तेंकां ते कॉन्ट्रॅक्ट्स ना. रोड करपाचे आसतले, रोड मार्किंग करपाचे आसतले, रोड सायनेजीस करपाचे आसतले, गटर बांदपाचे आसतले, स्कूल्स बांदपाचे आसतले, जितले हे कॉन्ट्रॅक्ट्स आसा ते कॉन्ट्रॅक्ट फक्त पर्सन ऑफ गोवन ओरिजिन, मूळ गोंयकार आसा, नीज गोंयकार आसा, तेकाच आमी दितले. हे आमचे 6th कमिटमेंट आसा. आता हे जे कमिटमेंट आमी दिले, 6 कमिटमेंट आमी जी दिला पळय, ते कमिटमेंटान आमचे रिजन आसा. पहिले 2 गॅरंटी जे आमी दिता तितून आमी गोंयकाराच्या एम्प्लॉयमेंटाची केअर घेता. म्हटल्यार फर्स्ट 2 भितर फर्स्ट 100% गव्हर्नमेंट जॉब, 80% प्रायव्हेट जॉब. म्हटल्यार खंयचोच गोंयकार बेकार उरचो ना, खंयचोच गोंयकार जॉबलेस आसचो ना. ही गॅरंटी आमी फर्स्ट 2 प्रॉमिसान दिता. मागीर 3rd आनी 4th कमिटमेंट जे आसा भितर म्हटल्यार गोंयकारा कडेन आयज घर ना, गोंयकारा कडेन आयज जागो ना, गोंयकार आयज होमलेस जाल्लो आसा, लँडलेस जाल्लो आसा. सो ती केअर घेवपाक 3rd आनी 4th कॉमदाद लँड एंड हाऊसिंग बोर्ड प्रोजेक्ट. म्हटल्यार हे जर आमच्या गोंयकाराक जर अश्युअर जाले जाल्यार तेका रावपाक घर ना जाल्यार तेच्या कडेन एक प्लॉट तरी आसतलो घर बांदपाक. सो ही गॅरंटी आमी 3rd आनी 4थाक दिता. मागीर 5th जे गव्हर्नमेंट स्किमी गोंयकारा कडेन पावना, ते स्किमी भायल्या लोकां कडेन वयता, ते स्किमी आयज मॅक्झिमम वोट बँके कडेन, इलिगल मायग्रंट वोट बँके कडेन वयता, ते आमच्याच गोंयकारांक आमी दितले, आमच्याच गोंयकारा कडेन पावतले. एज्युकेशन लोन जावं, आमचे बाकीचे लोन जावं, आमच्याच गोंयकारांक दितले. ही केअर आमी घेतले. मागीर लास्ट जे आसा आमचे
ते म्हटल्यार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जशें सांगले सगळेच भुरगे काय कामाक लागपाक शकना, कोणाक धंदे करपाक जाय, बिझनस करपाक जाय, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट घेवपाक जाय, टेंडर्स घेवपाक जाय. सो ती केअर घेवपाक लागून आमी आमचो लास्ट डिमांड आसा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट हे ते आमी आमच्या सगळ्या कमिटमेंटान घातलेले आसा. सो हे प्रॉमिसीस आमी गोंयकारांक करता. आमी वोट बँके खातीर राजकारणान येयल्ले ना. आमी हे मायग्रंटांक गोंयकार करपाक गोंयान येयल्ले ना, राजकारणान येयल्ले ना. आमी गोंयकारांक गोंयकार म्हणून डिफायन करपाक हांगा येयला. आनी आमी तेंकां आमची जेन्ना सरकार येतलो 2022 तेन्ना फर्स्ट काम जे आमी करतले ते म्हटल्यार कोगो बिल हे आमी आमच्या असेंब्लीन पास करतले. आनी हेजी कमिटमेंट आसा. ही कमिटमेंट आमी फर्स्ट रेसीचेर पास करून गोंयकारांक गोंयान गोंयकारांचे हक्क दितले. जी खंयचीच पॉलिटिकल पार्टी करपाक रेडी ना. खंयचीच पॉलिटिकल पार्टी गोंयकारांक कोण गोंयकार हे सांगपाक रेडी ना. खंयचीच पॉलिटिकल पार्टी मायग्रंटांचे इल्लीगल धंदे आसा, इल्लीगल वोटिंग कार्ड आहा तेंचेर एक्शन घेवन फक्त तेंकां फिल्टर करून गोंयकारांक गोंयकारांचे रायट दिवपाक कोणूच रेडी ना. फक्त फटींगपणाची आश्वासनां आनी सगळे बेनिफिट्स आसा ते मायग्रंटांक इल्लीगल झोपडपट्ट्यांक मेगा कन्स्ट्रक्शनांनी आनी तेंच्या लोकांक दिवपाक लागून ही सगळे पॉलिटिकल हे राजकारण तेंच्यांनी चलयल्ले आसा, जे बंद करपाक रेव्होल्युशनरी गोन्स येयल्ले आसा. तुमकां कितें क्वेश्चन्स? या, इट इज व्हेरी मच पॉसिबल. आमचो लिगल एक्सपर्ट घेवन आमी ऑलरेडी तयारी केल्ली आसा हे बील कॉन्स्टिट्युशनली पास करपाक, कॉन्स्टिट्युशनली हे बील असेंब्लीन मांडपाक. हेच्या फाटल्यान अशें ना की आमी हे बसला आनी न्हिदेन उठून सपनान उठून बरयला. हेच्या फाटल्यान लिगल टीम आसा आमची जेंच्यांनी ड्राफ्ट केल्ले आसा. आनी तुमकां सांगपाक सोदता की ऑलरेडी हरियाणान, आंध्र प्रदेशान ऑलरेडी 80%, 75% रिजर्वेशन टू लोकल ऑलरेडी तेंच्यांनी केल्ले आसा. कितलेशेच स्टेट्स आपल्या लोकांक, नेटिव्ह लोकांक डिफायन करपाक लागून असेंब्लीन तेंच्यांनी कायदे घातलेले आसा. ते बेगीनूच पासूय जातले. सो आमकां दिसना की जर थंय पास जाता जाल्यार हांगा पास जावचें ना म्हणून. आनी जर हे बील कॉन्स्टिट्युशनान बसोंक नासलें नाल्यार बसना जाल्यार म्हाका दिसता की सगळ्यात पयलीं बीजेपी गव्हर्नमेंट हे बील असेंब्लीन घालपाची, टेबल करपाची आनी अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून प्रूव करून भायर मारपाची. ते बील कॉन्स्टिट्युशनल आसा. हे बील गोंयांक लागून बरें आसा, गोंयकारांक लागून बरें आसा आनी तेचे कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आसा. तेकाच लागून बीजेपी गव्हर्नमेंटान अजून मेरेन हे बील असेंब्लीन हाडूंक ना, टेबल करूंक ना. आनी इतली आमकां गॅरंटी आसा. आमच्या कडेन इतलो लिगल आमच्या कडेन एक्सपर्ट्स आसा, लिगल आमच्या कडेन एडवायजीस आसा, सजेशन्स आसा की हे बील 100% असेंब्लीन पास जातले आनी हे इंडियन कॉन्स्टिट्युशनान पासून बसतले. टीएमसी एमजीपी जे अलायन्स जाला, हे अलायन्स फक्त बॅगांक लागून जाला. कित्याक टीएमसी भरपूर बॅगां, व्हडली व्हडली बॅगां, ट्रेनिंग बॅगां घेवन येयल्ली आसा. आनी जो गोंयच्या राजकारणाचो जोकर आनी एक जाणटो, जो जाणट्यान आतां खरें एक्चुअली घरा बसून सुशेगाद दीस काडपाक जाय, त्या जाणट्याक एक दीस तरी गोंयचो सीएम जावपाची तेका तेचें स्वप्न आसा. त्या सीएमाच्या खुर्चेर बसपाची तेची वीश आसा. आनी तेका दिसता की टीएमसी वांगडा गेलो कित्याक टीएमसी कडेन सद्याक कोण ना. तेंकां आवय बापूय म्हणटा तो गोंयांत कोण उरलेलो ना. ते सामकें हे होमलस जाता तशें होमलस जाल्ले आसा, लिडरलेस जाल्ले आसा. सो तेंकांय कोण तरी जाय आसलो आनी हेकाय कोण तरी जाय आसलें. सो दोगांनी मेळोन समझोता करून, कॉम्प्रोमायज करून आयडियोलॉजीज, प्रिंसिपल्स या दोनाय पार्टींना सगळे कॉम्प्रोमायज करून तेंच्यांनी युती केल्ली आसा. आनी फक्त ही बॅगांची, सेटिंगाची आनी गोंयकारांक फोंडान घालपाची ही युती, इतलेंच आमी म्हणपाक सोदता. ते एक्चुअली रवी नायक वयतलो हे जग जाहीर जातले, सगळ्यांक खबर आसली. आनी हेतून एकूच प्रूव जालें की जी काँग्रेस गोंय वांटोवपाची गजाली सांगता, ते काँग्रेसीन 17 पासून आतां फक्त तेचे 3 आमदार उरला. ते तिनूय आमदार बीजेपी वांगडा कशें काम करता, कशें बीजेपी वांगडा मेळोन आसा. एक उरला प्रताप सिंग राणे, थंय आपल्या चड्याच्या बायलेक, आपल्या सुनेक तिकेट दिवपाक सोदता. दिगंबर कामत
जो मोती डोंगराचो बापूय जाल्लो आहा तो केन्नाय बीजेपीन वचपाक शकता सीएम तेका जर सीएम जावपाची ऑपॉर्च्युनिटी दिली जाल्यार आनी रेजिनाल्ड इज बीजेपी इज बॅन इट्स ओपन सिक्रेट याला कोणाक सांगपाची गरज ना त्याचे भुरगीं वांगडा कितें रिलेशन आसलें तेका कशें एसएमडीन ऑफिस मेळ्ळें कसो तेका अजून मेरेन प्रोटेक्ट केला तेंचो भाव तेंचो फॅमिली मेंबर कसो बीजेपीचो आनी कसो तो आतांय फुडें तेच बीजेपी घेवन तो कसो फुडें वयता तरी उरलेली ना आयज गोंयांत आनी जो कोण आयज काँग्रेसीक वोट मारतलो आमकां एज अ रेव्होल्युशनरी गोवन एज अ गोंयकार आमकां 100% आसा सो हो तो गेला म्हणून कोणाक काय फरक पडना कित्याक हे जे जाणटे आसा तांकां रिटायर करपाक आयज गोंयकार भायर सरलेले आसा आनी हे तांकां रिटायर आमी करतले आनी गोंयकारूय रावला तांकां रिटायरमेंट दिवपाक हे जे वोटिंग कार्ड आसा वोटिंग कार्ड तुमी जे 145 लोकांचे आसतले तांकां ते रद्द करतले ना आमी जी वोटिंग कार्डां कॅन्सलेशनाक घालता तेतून आमी पळयता की तेजे बाबा हाऊस नंबर हेचेर मेन्शन रोलाचेर हाऊस नंबर ना थंय रावात ना थंय वाड्याचेर आमचे भुरगे पळयता तेन्ना कळटा की हो रावात ना फक्त इलेक्शनाकूच येता नाजाल्यार तो दुसऱ्या वाड्यान रावता हांगा वोटिंग कार्ड केला दोन ना ड्युअल वोटिंग कार्ड आसा नाजाल्यार इलिगल तेजी फिक्शनरी तेणी हाऊस नंबर्स घातलेले आसा डिफरंट हे आसा तेंची नेम चेंज आसा हे जे डाउटफुल आसा पळय तीच सस्पिशियस आसा तीच आमी घालता फक्त बाकी कोण 1961 लिगली कोण गोंयांत येवन रावला नाजाल्यार लिगल वोट बँक केला त्या गांवांतल्यान आपले कॅन्सल करून गोंयांत हाडला पळय तांकां आमी तेंची कॅन्सलेशनाक घालिना You say that झोपडपट्टी demolish करपाक जाय. It is correct. It is exactly कितें म्हणटा झोपडपट्टी demolish करपाक जाय. It is exactly. झोपडपट्टी डेमोलिश म्हटल्यार प्रत्येक कॉन्स्टिट्युशनान एक आमकां रायट दिला की कितेंय जर करतले आमचो डीसीपी एक्ट आसा आमचो लँड रेव्हेन्यू एक्ट आसा आमचो पंचायत एक्ट आसा प्रत्येकाचेर आमकां एक जर घर बांदतलो बारीक जाल्यार आमकां लायसन्स घेवचें पडटा आमकां गोंयकारांक त्रास काडचे पडटा आयज हांगा मायग्रंट येता आमचो पंगडात जागो घेता आमचो कॉमन लँड घेता थंयसर इलिगल स्ट्रक्चर उबो करता इलिगल घर बांदता आमच्या गोंयकाराक लँडलेस करता होमलेस करता आनी आयज आमचो गव्हर्मेंट तांकां रिवॉर्ड दिता हाऊस नंबर दिवन तेंची घरां पास करून रेग्युलरायज करून तांकां भुमिपुत्र करून जाल्यार हें आमकां मान्य ना जे कितें इलिगल आसतलें तेजेर आमची एक्शन जातली आनी आमचे रोखडेच आमचे नेक्स्ट प्रॉमिसीस येतले तेजेर आमी इन डिटेल ह्या इलिगल स्लम्साच्या डेमोलिशनाचेर आमी इन डिटेल्स आमी नेक्स्ट टायम उलयतले दुसरें कसं की वेंडर लायसन्स इज 100% फॉर गोवन दिसतो की जे कामगार आसता लेबर आसता तांकां पण 100% लेबर ना 100% हेचेर हाका लागून आमची एक लेबर पॉलिसी येतली लेबर पॉलिसीन आमी डिफायन करतले आतां अशें कंपल्सरी ना की आमी म्हणना की 100% लेबर जो आसा तो हांगाच आसपाक जाय कोणूय हांगा येयलो काम केलो म्हण आमकां फरक पडना पूण तेणी हांगा येवन गोंयांत येवन हांगा लँड एन्क्रोच करची न्हू इलिगली रावचे न्हू इलिगल वोटिंग कार्ड करचे न्हू इलिगली आमचे रायट्स घेवचे येवनी काम करूनी 100% कार्ड वोटिंग कार्ड इज लीगल 100%. माझ्याकडे हे आसा हांव 2 टायम पळयला इलेक्शन कमिशनर ही सेड 100% वोटिंग कार्ड इज विथ आयडेंटिटी कार्ड विथ फोटो व्हॉट इज मीन बाय तुम्ही कसं काय करू शकता आता जर ही जर कार्डां लिगली जाल्ली जाल्यार गेल्या म्हयन्याक 25,000 कॅन्सल जावची नासली रॉंग इन्फॉर्मेशन सर तुम्ही खूप अतिशय रॉंग सांगता की 25,000 कार्ड आय हॅव फुल्ली डाटा नॉट अ सिंगल कार्ड तुम्ही म्हणता की 25,000 ओनली दॅट कार्ड न्यू कार्ड इज जॉइनिंग अँड डिमोलिशन कार्ड म्हणजे ओनली 600 या 700 कार्ड ओनली कॅन्सल जाता हे सारखे सर रॉंग आसा कित्याक आमी जुवारी नगराचे जेन्ना वोटिंग कार्ड आमी रोल घेवन बसलेले तेन्नाच थंय आमकां ऑलमोस्ट 2,000 कार्ड कॅन्सल जाल्याचे आमकां मेळ्ळा कित्याक आमी रोल घेवन बसता आमी अशें उलयना की इलेक्शन कमिशनान सांगलें म्हणून आमच्या शिरोड्या पासूनची जी आमी चॅक केल्ले ऑलमोस्ट 150+ कार्डां कॅन्सल जाल्ली आसा सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमी ती कार्डां घेवन आमच्या कडेन रिकॉर्ड्स आसा ज्या जाग्यांचेर इलिगल ड्युअल वोटिंग कार्ड आहा आनी ऑलरेडी ती कॅन्सल जाल्ली आसा आनी आजून मेरेन आयच्या न्यू रोलान पासून तेची हांगाय नांवां आसा महाराष्ट्रानूय नांवां आसा थोडी हांगाय नांवां आसा कर्नाटकानूय नांवां आसा दॅट इज नॉट लिगल दॅट इज अ वायलेशन अँड दॅट इज अ क्रायम सो अशें जेन्ना जाता दॅट मिन्स की खंय ना खंय तरी जो इलेक्शन कार्ड करपाचो जो प्रोसेस आसा खंय तो खंय तरी रॉंग आसा नाजाल्यार जे ऑफिसर जे BLOs कार्डां करता ते खंय तरी आपलें काम सारकें करिना कित्याक वोटिंग कार्ड फक्त तुम्ही डिक्लेरेशनाचेर घेवप इज नॉट द वे
आयज तुम्ही फक्त कोण तरी येता आणि डिक्लेअर करता की माझे दुसऱ्या स्टेटीन कार्ड ना सो माझे गोंयान कार्ड करचें. दिस इज रॉंग. तेणे आपले वोटिंग कार्ड कॅन्सल करून हाडचें आणि ते कॅन्सल करून तेणी हांगा जेन्ना सबमीट करता तेन्नाच तेजे कार्ड जावपाक जाय. आयज जर गोंयान कोण चेडूं जर लग्न जावन दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशन गेले जाल्यार तेचे सुद्धा कार्ड करता जाल्यार ते कॅन्सलेशन मागता. हे जेन्ना आमच्या कडेन मागता तेन्ना भायल्यान जे येतात मायग्रंट तांकां प्रोटेक्ट करपाक हो कायदो कित्याक लागना? तांकां सेल्फ डिक्लेरेशन कित्याक मागता? फाल्यां तो 27 स्टेटीन वयतलो आनी 27 स्टेटीन डिक्लेरेशन दितलो की म्हाजे कार्ड ना, म्हाजे कार्ड ना, म्हाजे कार्ड ना, आनी 27 स्टेटीचे 27 कार्डां घेवन भोंवतलो. सो दिस इज नॉट एक्सेप्टेबल. हें जावपाक जायना. तूं कॅन्सल कर, तूं यो गोंयान तूं कार्ड कर, कोण तुका कांय म्हणना. बट तुमी हांगा येतात, सेल्फ डिक्लेरेशन दितात, लोकांचे फेक डॉक्युमेंट्स तुम्ही यूज करता, ओनराचे तुम्ही लायटीची बिल तुम्ही यूज करता, त्याच्यापासून तुम्ही पासबुक करता, पासबुक मागीर तुम्ही एड्रेस प्रूफ म्हणून यूज करता आणि मागीर तुम्ही फुडें वयता त्याची वोटिंग कार्डां करता. तुमच्या गांवांत हांगा जेन्ना कर्नाटक गदप जेन्ना वोटिंग कार्ड इलेक्शन असता तेन्ना हांगाल्यान बसी भरून हांगाले राजकारणी तो मायकल लोबो जावं, तो जोशुआ जावं, हे जे जाल्यार कुडचडेचो आमचो निलेश काब्राल जावं, हे सगळे जाण बसी करता, तालिगांवचो बाबूश जावं, बसी करतात तांकां कर्नाटकाक धाडटात आनी परत हाडटात वोटिंग कार्ड करप, वोटिंग करपाक. ते गोंयांनी वोटिंग करता, भायरूय वोटिंग करता. एंड दिस इज नॉट अ सिक्रेट. हे सगळ्यांक खबर आसा. प्युअर वोटिंग कार्ड एक्झिस्ट इन गोवा. कितल्याशे पेपरांचेर रिपोर्ट पासून येयल्लो आसा की जुवारी नगरांनी इटसेल्फ मोर दॅन 50% ड्युअल वोटिंग कार्ड आहा म्हणून. एंड वी हॅव प्रूव्ड इट. आमी ऑलरेडी हे इलेक्शन कमिशना फुड्यान मांडलेले आसा, तांकां प्रूफ हे दाखयल्ले आसा. सो आतां कॅन्सल करपाचें ना, हे तेंच्या हातीन. थँक्यू.